त्याच्यानंतर आपण या चळवळीमधला पहिला आंदोलन करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही डेट जी डिसाईड केलेली आहे ती आहे रविवार 5 सप्टेंबर. शिवसैनिकांना, मनसैनिकांना सगळ्यांनाच माहिती असेल 6 सप्टेंबर हा महासाहेबांचा स्मृतिदिन आहे. 6 सप्टेंबर नेमका सोमवारी येतोय. त्याच्यामुळे आपण 6 सप्टेंबरच्या ऐवजी रविवार 5 सप्टेंबर या दिवशी हे आंदोलन करणार आहोत. आणि मी त्याची भूमिका तुमच्या समोर मांडतोय. त्याचा ॲक्सेप्टन्स मला तुम्ही द्यायचं आहे. 5 सप्टेंबरला रविवारी करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला ही चळवळ एक आदर्श चळवळ म्हणून उभी करायची. आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाहीये. आणि रविवारी एक तर सगळ्यांना सुट्टी असणार आहे. या दिवशी आपण एक मूक मोर्चा काढणार आहोत. हा मूक मोर्चा मीनाताईंच्या पुतळ्यापासून निघेल. हा राजसाहेबांच्या घरावरती जाईल. राजसाहेबांच्या घरावरनं हा मोर्चा मातोश्रीपर्यंत नेण्यात येईल. आपल्याला जर संधी दिली तर आपण सगळे मिळून एक निवेदन या दोन्ही बंधूंना देऊ. या मोर्चामध्ये कुठचीही घोषणा दिली जाणार नाही. या मोर्चामध्ये फक्त हा एकच बॅनर असेल. हे चित्र पुन्हा दिसावं. तुम्हाला आम्ही 6 जण जाऊन काही होणार नाही आहे. माझी इच्छा अशी आहे की हा मोर्चा ज्या वेळेला निघेल त्यावेळेला त्या मोर्चाचे एक टोक जर मीनाताईंच्या पुतळ्याजवळ असेल, म्हणजे मातोश्रीवरती असेल, तर त्याचं शेवटचं टोक हे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ असावं. ही अतिशयोक्तीची अपेक्षा नाही आहे. ही अतिशयोक्तीची अपेक्षा शिवसैनिकांकडून नाही आहे. शिवसैनिकांनी अशी मिरवणूक बघितलेली आहे. आपण पहिला महापौर या लालबाग परळ, पहिला आमदार या लालबाग परळ म्हणून निवडून दिला होता आणि त्याच्यानंतर विजयाची मिरवणूक निघाली होती. वामनराव महाडिकांची मिरवणूक जुन्या शिवसैनिकांना नक्की आठवत असेल. मिरवणुकीचं पहिलं टोक ज्या वेळेला शिवाजी पार्कमध्ये शिरलं त्यावेळेला दुसरं टोक चित्रा सिनेमाच्या पुढे होतं. अशा प्रकारचा मोर्चा जर आपण काढू शकलो तर त्याचा विचार या दोन्ही बंधूंना नक्कीच करायला लागेल. तळ्याच्या काठावर आणण्याचं काम आपण सगळे करणार आहोत. पाणी या लोकांनी हाताने प्यायचं आहे. मुळात आम्ही 7 जण एकत्र आलो तेव्हा वेडात दौडले वीर मराठी साथ म्हणून संबोधलं गेलं. तुम्ही मगाशी त्याच्यावरती पण त्या चॅनलवरती पण बघितलं असेल. शेवटी तुमच्या आमच्यासारखे भावनेने प्रेरित झालेले आम्ही शिवसेना मनसे प्रेमी आहोत. अंगावरती काटा आहोत. पण लगेच एक विचार मनामध्ये आला. वेडात दौडलेले ते 7 वीर शहीद झाले होते. आम्हाला 7चे 70 करायचे. आम्हाला शहीद व्हायचे होते. 7चे 70, 70चे 700 वाढवत 7 लाख व्हायला हवं. हाती घेतलेलं हे काम समर्थपणे आणि यशस्वीपणे तडीस न्यायचे आहे. आणि त्याच निदानाने आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर आम्ही उभे राहिलो आहोत. हा पाठिंबा वाढत जाणार आहे या विश्वासानं. एकदा का जनमताचा रेटा दाखवला की या चळवळीचे काम संपणार आहे आणि आम्ही त्याच्यानंतर या चळवळीचं विसर्जन करणार आहोत. विसर्जनानंतर 2 दिवसात या चळवळीच्या खर्चाचे हिशोब संबंधितांना देण्यात येतील आणि ही चळवळ उभी करणारे 7 जण 7 दिवसांना निघून जातील. ही ग्वाही आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला देत आहे. आम्हाला आमच्यापैकी कोणालाही स्वतःसाठी काही मिळवायचं नाही. तसा या चळवळीचा उद्देश नाही. त्यासाठी या चळवळीमध्ये कोणत्याही प्रस्थापित नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला सहभागी करून घेतले नाही, घेणार नाही. प्रस्थापित नेत्यांनी वेळीच लक्ष घातलं असतं, पुढाकार घेतला असता तर वेळोवेळी शिवसेनेमध्ये झालेले वाद झाले नसते. काही वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल, मगाशीच काका सावंतांनी आपलं काका कदमाने मला त्याची आठवण करून दिली होती. या सर्व वादाला कंटाळून खुद्द शिवसेना प्रमुखांनीच पदत्याग केला होता. त्यावेळेला निष्ठावंत शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून साक्षात शिवसेना प्रमुखांना तो निर्णय मागे घ्यायला लावला होता. धनुष्यातून सुटलेला बाळ परत घेण्यासारखं ते होतं. तुमच्या आमच्या ताकदीने ते साध्य केलं होतं. ती ताकद परत लावायची आहे आणि ही दुरावलेली मना पुन्हा जोडायची आहे, ती जुळणार आहे. राज ठाकरे बाहेर पडले त्यावेळेला नेत्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकायला हवा होता. मनापासून मनधरणी व्हायला हवी होती. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरायला हवं होतं. मागे वळून बघताना आपण त्यावेळेला चुकलो असं मला वाटतं. हतबलतेने सर्व गोष्टी बघत राहिलो. नेते खुर्चीसाठी मर्जी
सांभाळण्याचं किंवा कित्येकदा आगीत तेल ओतण्याचं काम करत होते. शिवसेनेचा अभ्यास करून काही मंडळी डॉक्टर झाली. सध्या कॅपिटेशन फीवाली विद्यापीठं, बरीच विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत. पैशाने पदवीदान सुरू आहे, पदवी मिळते, पण ज्ञान कुठून मिळणार? डॉक्टर झालात पण इतकी वर्ष अभ्यास करून संघटनेतला रोग समजला नाही, रोगच समजला नाही तर निदान कुठून होणार? आपण रोगाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे बोलणारेही अनेक लोक आहेत. वाताकुकुटासारखा वारा आल्यावरती दिशा बदलणारे नेते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. वाऱ्यावर अवलंबून राहू नका, नक्की कोणती दिशा घ्यायची हे निश्चित करा. वाऱ्याचा वेग वाढला की वादळी तुफान होतं आणि मग सर्वच उखडून फेकलं जातं. याची जाणीव मला वाटतं या नेत्यांनी ठेवावी. सध्या ऊत आलेले काही नेते संघटना चालवत असल्याचं आव्हान आहे. सध्या ऊत आलेले काही नेते संघटना चालवत असल्याचं आव्हान आहे. त्यांना काबूत ठेवायला हवं. कोणताही त्याग न करता नेतेपद मिळालं आहे, कोणताही त्याग न करता नेतेपद मिळालं आहे ते सांभाळा. शेंदूर पासून तुम्हाला देव पण दिला आहे, तुमचं मूळ सध्या ऊत आलेली काही नेते मंडळी संघटना चालवत असल्याचं आव्हान आहे. त्यांना काबूत ठेवायला हवं. कोणताही त्याग न करता नेतेपद मिळालं आहे ते सांभाळा. शेंदूर पासून तुम्हाला देव पण दिला आहे ते विसरू नका. तुमच्या तेल ओतण्याने एक अख्खं कुटुंब दुभागलं जात आहे. महाराष्ट्र जळणार आहे, त्यात आगीतून तुम्हीही वाचणार नाही. मराठी प्रेमी शिवसैनिक मनसैनिकांची काळजी करू नका. आगीशी खेळायची सवय त्यांना आहे. त्यांच्या तंगड्या तोडण्याची भाषा करण्याऐवजी थोडंसं आत्मपरीक्षण केलं तर फारच चांगलं. चुका सुधारण्यासाठी आपण चुकलोय हे मान्य करायला हवं. आपण स्वयंभू असल्याचं वाटत असेल तर प्रश्नच मिटला. तंगड्या तोडणं आणि संघटनेसाठी वेळप्रसंगी तंगड्या तोडून घेणं शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना नवं नाही. परिसाच्या स्पर्शाने सोनं होतं असं म्हणतात. आमच्या नेत्यांना साहेबाच्या रूपाने परिसाचा स्पर्श झाला आणि त्यांच्या आयुष्यात ते सोनं झालं. काही लोकांच्या ते अंगावर सुद्धा दिसते. पण वेळ आल्यानंतर हे सगळे नेते मूग घेऊन गप्प बसले. अजूनही वेळ गेलेली नाही. जे सांगण्याचं धारिष्ट आपण दाखवत आहोत ते धारिष्ट नेत्याने दाखवायला हवं. जर दोघंजण एकत्र आले नाहीत तर पराभव आणि पर्यायाने धाट अट्टळ आहे हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे. फार तर काय होईल? जर तुम्ही सांगितलं तर काय? स्पष्ट वक्तेपणामुळे कदाचित तुमचं पद जाईल, नेतेपद गमवावं लागेल. त्यागाची तयारी दाखवायची वेळ आता आली आहे. संघटनेने, शिवसैनिकांनी तुम्हाला भरभरून दिला आहे. आता संघटनेला काही द्यायची वेळ आली आहे. प्रामाणिकपणे मतप्रदर्शन करायची वेळ आली आहे. नेत्याला काय बघायचं आहे, काय ऐकायचं आहे त्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्हाला जे दिसतं ते प्रामाणिकपणे नेत्यांपर्यंत पोहोचवा. तुमचे इतर सर्व दोष पोटात घालायला आम्ही तयार आहोत, पण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी एवढंच करा. धुळीने महाराष्ट्राचा घात केला. हिस्ट्री रिपीट्स असं म्हणतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आज जी हतबंता मागे टाकून आपण उभे आहोत पुनरावृत्ती टाळण्यासाठी. इतिहासातून आपण धडा घेणार आहोत आणि धडा शिकवणारी आहोत. ते शिकवण्याची ताकद शिवसेना प्रमुखांनी आपल्याला वेळोवेळी दिली आहे आणि ती वापरण्याची आता वेळ आली आहे, नाही तर फार उशीर होईल.